तुम ना तो हमारे जो भी विपक्ष के नेता हैं उनका मत सुनो, क्योंकि गलियारों का चुनाव है, गलियारों के चुनाव के मद्देनजर ये सब कर रहे हैं। ये भी आज हमने मान्य न्यायालय को अवगत किया आहे। त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ आजची न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर, आजचा न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर ते परत आपल्या गावाकडे जातील, सुख शांतीनं जातील, ते भूलभुलैयामधून बाहेर पडतील, गुमरांगमधून बाहेर पडतील। जे उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, यांच्या भूलभुलैयामधून बाहेर पडतील, हेच मी सरते शेवटी। युक्तिवाद ज्यावेळेला सुरू होता त्यावेळेला महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र सराफ हे वारंवार कोर्टाला विनंती करताना पाहायला मिळालं की तुम्ही निर्देश द्या, तुम्ही निर्देश द्या। हा सरकार हातबल आहे का? बघा, हा मुद्दा आहे ना, राजकारण्यांनी म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा दानवे असतील किंवा जे कोणी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये आपण एक प्राकारानं बघा की हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न केला। जसं तुम्हाला सांगतो, यापूर्वी संविधान खतरे में है ही काँग्रेसांची चाल असते। हे आता काँग्रेसांच्या चालीचा एक काय म्हणतो, एक प्यादा आहे उद्धव, तुम्हाला सांगतो काँग्रेसांच्या चालीचा एक प्यादा आहे। म्हणून आज बघा, तुम्हाला सांगतो संविधान खतरे में है, संविधान खतरे में म्हणणारा संजय काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकला की संविधान बदल दो, तुम्ही ऐकलं ना, संविधान बदल दो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, न्यायालयाच्या संबंधानं फार महत्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की याच्यामधलं राजकीय अंग काय हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला। आणि म्हणून आम्ही न्यायालयाला सांगितलं की कायदा अंमलात आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज असते। न्यायालयाला ज्यावेळेस श्री वीरेंद्र सराफ ॲडव्होकेट जनरल यांनी ज्यावेळेस सांगितलं की हा आदेश होता, त्या आदेशामध्ये अमित शहानीची जजमेंट रेफर केली होती की बंद कसा करता येत नाहीत रस्ते, त्यावर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ह्या जजमेंटला आम्ही परत तुम्ही उद्यापर्यंत एन्फोर्स करा, म्हणजे अंमलात आणा। आणि वीरेंद्र सन्मान कसं असतंय की कोर्ट ऑफिसर म्हणून मग कुणी असो, मी असो, जरंगेचे वकील असो किंवा महाभिक्त असो, कोर्टाने काय आदेश दिले ते प्रामाणिकपणे कोर्टासमोर ठेवावं लागतंय। आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका, कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका, आपले काय नाव त्यांचं, आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका। त्या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं ही माझी भावना आहे। आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी अशा ह्या प्रकरणामध्ये बघू नये। त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, उपसमितीचे जे काय नाव अगोदरचं श्री राधाकृष्ण विखे पाटील, मला तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही कोणताही निर्णय सरकारला सुचवताना नैसर्गिक न्याय असतो विखे पाटीलजी, नैसर्गिक न्याय असतो, नैसर्गिक न्याय असतो। नुसता जरंगेचा ऐकून एखादा शासन निर्णय तुम्ही घेऊ नये, हे माझं डंके की चोट पे तुम्हाला सांगणं आहे। त्याचं कारण आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये नैसर्गिक न्याय सांगितलेला आहे। हो, कुणबी मराठा एक नाहीत, म्हणून कुणबी आणि मराठा वेगवेगळे समूह आहेत हे सांगण्याची आमची तुम्हाला इच्छा आहे। तुम्ही आम्हाला वेळ द्या, जर तुम्ही उपसमिती असाल शासनानं तयार केलेली, विरोधकांचं विरोध करणाऱ्यांचं ऐकू नये असं कशात लिहिलेलं आहे। आणि म्हणून जर तुम्ही वेळ देणार नसाल तर आम्हाला नाईलाज असतो, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध देखील याचिका दाखल करावं लागेल। कारण जिथं शासनाची समिती असते तिथं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे, हे सुद्धा आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगत आहोत। बघा, दणका, अल्टिमेटम, गोळ्या घाला, बाजार उठवतो, हे आहे की नाही, ते झाकीर नायक होतं की नाही, ते सीमा पलीकडल्या लोकांचं ऐकून काम करीत गेलं हरामखोर, पाकिस्तानात पळून गेले की कुठे गेले, ही त्याची भाषा आहे। हे काही शब्द हे जरंगे वापरताय त्याच्यातले आम्ही नवं, आम्ही हे म्हणता की कोर्टानं आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दामध्ये, संविधानिक शब्दामध्ये पोलिसांनी काय करावं, जरंग्यानं काय करावं, आमची काय भूमिका, तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत। तेव्हा न्यायालयाने सांगितलेलं पोलिसांनी ऐकावं, जरंगेच्या समर्थकांनी ऐकावं, जरंगेनं ऐकावं, आणि आम्ही ऐकलेलं। एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वीरेंद्र सराफ जे आहे ते म्हणाले की एकाच दिवसाची परमिशन होती, सकाळी 9 ते संध्याकाळी 6, उर्वरित जी परमिशन आहे ती सरकारनं दिलेली नाही। बघा, तुम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा जरंगेनं कन्फ्यूज निर्माण केलं होतं। मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सला मी आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की अरे बाबा परमिशन नाही,
तुम्ही मला उलट सांगितलं होतं की नाही परमिशन आहे, आणि आज जरंगेचा सिंपथायझर म्हणून एक वकील साहेब ते म्हणले की नाही परमिशन दिली. कोर्ट म्हणलं ऍडव्होकेट जनरल साहेब इथंच आहेत, पोलीस अधिकारी इथंच आहेत, परमिशन कुणी दिली? बघा जरंगेच्या मग परमिशन नाही, बिगर परमिशन आहे. परवानगी एकच दिवस आहे, बाकी दिवस परवानगी नाही. बेपरवानगी तिथं बसलेला आहे जरंगे, बिलकुल नाही आहे परवानगी. म्हणून मी सांगितलं की उद्या आमचे भटके विमुक्त वंजारी भाऊ, आमचे खास करून मी सांगितलं की धनगर भाऊ उद्या जर इथं आले बसायला तर मग परवानगीची आवश्यकता पडणार आहे की नाही? कारण एकाचा पाठ दोन, दोनचा पाठ तीन जर होऊ लागलं तर कसं करायचं? कायद्याचं राज्य आहे, जरंगे काय वेगळा आहे का? मला सांगा, पारधी भावांसाठी, अनुसूचित जातीच्या भावांसाठी, दलित पॅंथरच्या भावांसाठी, आदिवासी भावांसाठी वेगळा कायदा, जरंग्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यामुळं तुम्हाला सांगतो, आज जे काही न्यायालयात झालं ते सूचक आहे, आज जे काही न्यायालयात झालं ते संविधानिक आहे. कोर्टामध्ये होतात, मात्र बाहेर उच्च न्यायालयाला गराडा पडलेला होता जरांगे समर्थकांना, त्याच्यावरती न्यायालयानं टिप्पणी केली. न्यायालयानं स्वतः मी सांगितलं न्यायालयाला की साहेब आपल्या डाव्या बाजूला बघा. माननीय न्यायालय महोदयांनी डाव्या बाजूला बघलं तर न्यायालयाच्या लक्षात आलं घोषणाबाजी आहे, दिसतायत लोकही. न्यायालयाने उजव्या बाजूला बघायला सांगितलं, सगळीकडून घोषणाबाजी आहे. काय मला सांगा, मग म्हणून म्हणलं मी यांना भीती का नाही हे सांगितलं मी. यांना भीती याच्यासाठी नाही की सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठा पुढारी एकत्रित होऊन हे बळ देतात. उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? मला हेच अपेक्षित आहे जे मान्य न्यायालयाला अपेक्षित आहे. न्यायालयानं सांगितलं उद्या 4 वाजेपर्यंत स्वच्छ करा, स्वच्छ झालं पाहिजे, मुंबई घाण झाली नाही पाहिजे. आम्ही म्हणजे महापालिकेच्या कामगारांचं नेतृत्व करतो, सफाई कामगारांचं नेतृत्व करतो. आमचे कामगार साहेब जे आहेत महापालिकेचे, त्यांच्यावर किती लोड येते, बर्डन येत आहे. आणि मान्य न्यायालयाने हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे की लघवी कुठं करायलेत, कुठं म्हणजे घाण करायलेत, कशी घाण करायला ते सुद्धा सगळं आलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाला इत्यंभूत सगळ्या बाबी माहीत आहेत. न्यायालयाने इत्यंभूत बाबींवर विचार करून आजचा जो निर्णय संविधानिक दृष्ट्या दिलेला आहे तो सगळ्याला मान्य करायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, उद्धव, संजय राऊत, काय नाव दानवे, काय नाव अंबादास दानवे, नाही यार कुणाला एवढं माहित असतं. ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की बघा, न्यायालयाने दिलेल्या सीमारेषांचं पालन करा, सीमा उल्लंघन करू नका. हे मला तुम्हाला डंके की चोट पे ह्या सगळ्या पुढाऱ्यांचे नाव घेतले त्यांना सांगायचं. पत्रकार परिषद घेतलं होतं. राज ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचार की ते पुन्हा का आले, कारण ते मुख्यमंत्री होताना त्यांनी तेव्हा तो जी.आर. दिला होता, मग त्या जी.आरचं काय झालं असं राज ठाकरे प्रश्न म्हणतात. त्या परिस्थितीखाली सुधार पण उघडण्यात आला होता. हो, बघा मुद्दा असा आहे की तुम्ही शरद पवारांच्या बाबतीत का विचारत नाही? शरद पवारांचं माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो ठळक माध्यमांमधलं स्टेटमेंट आहे की मराठा आरक्षण कसं देता येत नाही. आज कसं काय शरद पवारांना कळवळा झाला शरद पवारांना आज कसा काय, म्हणजे आमचं ते असतं की नाही आमचं गुराखी साहित्यामध्ये, अरे बापा काय रे पाना फुटला, अरे बापा काय रे पाना फुटला. आज का शरद पवारला पाना फुटला बापा, काय एवढा लाड वाटला? तेव्हा म्हणले शरद पवार नाही, आता म्हणले संविधानातच दुरुस्ती करा. अहो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत. तुम्ही तामिळनाडू मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे लोक जितक्या संख्येनं असतात त्या संख्येचं आरक्षण वाढत गेलेलं असतंय. त्याच्यामुळे इतर मागासवर्गीयांचं आरक्षण हे पॉलिसी बेस्ड असतंय आणि अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड असतंय. ह्या भिन्न गोष्टी आहेत. आज आपल्या माध्यमातून तोही खुलासा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि जे कोणी संविधानात म्हणजे हे करा म्हणतात अमेंडमेंट, त्यांच्या ज्ञानात भर घालतो. आज जो युक्तिवाद झाला एकंदरीत मुंबई इस्लामीकरणाचे ज्याच्यापर्यंत जे आपण या परत सुनावणी आहे किंवा एकंदरीत तुमच्या प्रमाणे काही म्हणतात होईल या वाटतं. नाही बघा, मन की बात कसं आहे तुम्हाला सांगतो, मन की बात हमारी संविधान की बात होती है. जो संविधान से बोल निकलते हैं वही हम सर आंखों पे समझते हैं. संविधान से बड़ा कोई नहीं है बाबा. इसीलिए मैं कहता हूँ जरंगे बाबा अभी निकल ले अपने गांव निकल ले भाई. तेरे को परमिशन नहीं है भाई. परमिशन नहीं रहने पर तो बंबई में है ना कोई चीज नहीं चलती है. चपटी पीना भी होती है तो जेब के अंदर है ना परमिट रखना पड़ता है.
जरांगे भाई निकल ले बाबा निकल ले बाबा. आंदोलक असंही म्हणतात की आमच्या नेत्याची जर तब्येत ढासळली अजून नसली तर मराठी कायदा मी दाखवून देऊ. अरे काय दाखवायचं, मी माझ्याच केसमध्ये मागच्या वेळेस जरंग्याच्या बाबतीत मी पित नाही, मी खात नाही, मी पित नाही, खात नाही म्हणला होता. त्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये होता, त्यावेळेस मी माझ्याच केसमध्ये काय डायरेक्शन झाले ते सांगितलंय. जर तब्येत खराब झाली तर जे हॉस्पिटलला घेऊन जातात पोलीसवाले उचलून, त्यांना अधिकार आहे पोलिसांना तब्येत खराब झाल्याच्यानंतर उचलून देण्याचा. त्यामुळं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा संविधान काय म्हणतंय हे महत्वाचं आहे. ते काळ गेला, गावामध्ये चलती होती, आता काळ आहे गाव तांडे वाड्या सगळीकडे फक्त संविधानाची चलती आहे. आजच्या सुनावणी नसते बघायला नव्हतं. आजची सुनावणी झाली आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, तुम्ही आक्षेप वाटले. कसं आहे बघा, जयश्री पाटील वैचारिक दृष्ट्या माझ्या सोबतचं बळ आहे आणि जयश्री पाटलांना सुद्धा वैचारिक माझं बळ आहे. त्याच्यामुळं दोन बळ ज्यावेळेस प्रामाणिकपणे एकत्र येतात आणि दोन ब्रेनमध्ये जेव्हा संविधान चालत राहतंय, संविधानाच्या कलमांवर विचार होत राहतंय, तेव्हा तुम्हाला सांगतो कसं आहे की ते शायरी तो ये बात पे है भैया कि देखिए इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं. जरंगे की लगन सच्ची नहीं है, इसलिए जरंगे के रास्ते आसान नहीं है. हमारी लगन सच्ची है, संविधान की सच्चाई है, इसलिए आम लोगों के लिए, ओबीसी भाइयों के लिए और उसी साथ बंबई के गणेश भक्तों के लिए हमारी नियत अच्छी आहे. आमच्या नियतीमध्ये खोट नाही. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कधी नाराजी नैराश्य येणार नाही, कारण आम्ही संविधानवादी आहोत. आणि ते सांगत असताना मी वेगवेगळी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या जाती आहेत. मग जर या वेगवेगळ्या जाती आहेत, डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे. 10% आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे, ते आरक्षण आता प्रश्नंकित आहे न्यायालयासमोर. त्याच माननीय न्यायमूर्ती घुगे साहेबांच्या पीठासमोर आहे, लार्जर बेंच समोर आहे. त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्माननीय न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली. त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला, सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत टाका. आता आरक्षण कोणते कोणते? 10% आरक्षण तर अगोदर दिलंय, ते न्यायालयासमोर प्रश्न म्हणजे हे चॅलेंज झालेलं आहे. पुन्हा हे कुणबी मराठा म्हणून वेगळं आरक्षण. त्यावर माननीय न्यायालयाला आम्ही गांभीर्य हे दाखवलं की कायद्याचं राज्य आवश्यक आहे. आम्ही माननीय न्यायालयाला हे दाखवून देऊ शकलो की किती कोटी लोक मुंबईमध्ये, किती लाख लोक मुंबईमध्ये येत आहेत. त्याचा परिणाम जे आहे स्पष्टपणे मुंबईकरांच्या बॉम्बे या आर्थिक राजधानीवर होत आहे. ते सुद्धा आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं. ते सांगत असताना आम्ही दाखवलं की हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे, हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे, हे सुद्धा आम्ही दाखवलं. महिला पत्रकारांसोबतचं गैरवर्तन, त्याचबरोबर शिव्यांची लाखोळी, त्याचबरोबर एका सन्मान्य खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंवर पाण्याच्या पिलेल्या उष्ट्या बॉटल्स फेकल्या गेल्या, अरवदच्या कमरेखालचं घाणेरडं बोलणं, हे सगळ्या बाबी न्यायालयासमक्ष आम्ही मांडल्या. आणि त्याचबरोबर आम्ही माननीय न्यायालयाला आज प्रामाणिकपणे हे सांगितलं की अशा प्रकारे जर कायदा चालणारच नसेल तर काय होणार. आम्ही सांगितलं उद्या शाळेचा प्रश्न आहे. माननीय न्यायालयाने हे सगळं आमचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर उपस्थित सन्मान्य 3 वकील जे इतर होते त्या वकील महोदयांना विचारलं न्यायालयाने, तुम्ही कोणासाठी आहात, तुम्ही कुणासाठी आहात, तुम्ही कुणासाठी आहात. सगळे म्हणायला लागले, आम्ही तिघही म्हणायला लागले की नाही नाही सन्मान्य वकील आहेत आमचे. ते म्हणायला लागले नाही, आम्ही जरंगेच्या बाबतीत जरंगेला रिप्रेझेंट करताय का. त्यानंतर आम्ही न्यायालयाला दाखवलं की त्या सन्मान्य वकिलांपैकी 2 वकील हे जरंगेच्या जुन्या केसमध्ये, आमच्याच केसमध्ये गुणरत्न सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये आहेत. सन्मान्य न्यायालयाने आज आपल्या जे आदेश दिला त्याच्यामध्ये ते याचिकेचा नंबर सुद्धा घेतला की हे जुन्या जरंगेच्या आंदोलनाच्या याचिकेत हे वकील होते.
सांगायचं तात्पर्य की जरंगेच्या बाबतीमध्ये जे आम्ही न्यायालयाला आज म्हणजे पुराव्यानिशी कायद्यानिशी त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा दाखवला, त्याचबरोबर जरंगेच्या वेगवेगळ्या धमक्या दाखवल्या, त्याचबरोबर कशा प्रकारे लोक रोडवर उभं राहून कशा प्रकारे अर्धनग्न आंघोळ करत आहेत, कशा प्रकारे लोकांना त्रास देत आहेत, कशा प्रकारे चाकरमानी कशा प्रकारे रेल्वेतल्या लोकांना त्रास होत आहे हे सुद्धा दाखवलं. सिग्नलवर त्यांनी सांगितलं एका वकील महोदयांनी की 2 तास लाईट बंद केली. आम्ही चक्क व्हिडिओ दाखवला. इलेक्ट्रिक सिटी असते त्या सिग्नलवर जाऊन बसलेत. जर त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल. आम्ही त्याचबरोबर मान्य न्यायालयाला हेही दाखवलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे एक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर मान्य न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले. आम्ही सांगितलं की मुंबई आणि बॉम्बेच्या लोकांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे, गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास होणं हे किती अन्यायकारी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर ज्या प्रकारे शहानीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की रस्ते बंद करणं, शहानीची जजमेंट म्हणजे कोणती तुम्हाला सांगतो, ती म्हणजे शाहीनबागचे जे रस्ते, कारण तुम्हाला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं शहानीची जजमेंट काय साहेब, तर रस्ते बंद करता येत नाहीत, लोकांना त्रास देता येत नाही, लोकांना वेटीस धरता येत नाही, शाळा महाविद्यालय बंद. मी तर उदाहरणं सांगितले. हा जरंगेचा इतिहास काय सांगितलं. पोलीस धारातीर्थ पडले होते आणि सांगितलं की कोणतेच पोलीस अधिकारी या क्षणाला न्यायालयाच्या आदेशाशिवाय कारवाई करू शकत नाही. त्याचं कारण आहे सांगितलं. मागे पोलीस अधिकाऱ्यांना, महिला पोलीस अधिकाऱ्यांना डोके फुटले, गंभीर म्हणजे हे झाल्या, जखमा झाल्या, त्या जखमा आणखीन भरलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पोलीस काय करू शकतात कारवाई. कारण सांगितलं की जे विरोधी पक्षाचे नेते राहिलेले आहेत, काय नाव त्यांचं, रावसाहेब दानवे, ते रावसाहेब दानवे सांगतात की लोकशाहीमध्ये काय परवानगी, आझाद मैदान, हे सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या की इथे मराठा समाज म्हणून जेवढे निवडून आलेले आमदार खासदार आहेत ते सुद्धा आम्ही सांगितले की हे पक्षविरहितपणे अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. मुख्यमंत्री बिगर मराठा असल्याच्या नंतर काय होऊ शकते हे सुद्धा मान्य न्यायालयाला सांगितलं. त्यावर आज माननीय न्यायालयाने मुंबईकरांना, बॉम्बेवाल्यांना एक खूप मोठा दिलासा दिलेला. तो दिलासा म्हणजे जे बाहेरून लोक येण्यासाठी जरंग्यानं सांगितलेलं आहे त्या लोकांना थांबवायला सांगितलंय. ही सगळ्यात मोठी भारतीय संविधानाची आर्टिकल 226 ची संविधानाची आणि त्यातून मुंबईकरांना मिळालेली खूप मोठी उपलब्धी आहे. खूप मोठा मुंबईकरांसाठी सुटकेचा श्वास आहे. आम्ही सांगितलं की मान्य न्यायालयाला की हे सगळं जर आपण फक्त बघत राहिलो तर कारवाई जर पोलिसांना करताच आली नाही तर उद्या कोणीच परवानगी मागायला जाणार नाही. मान्य म्हणजे अॅडव्होकेट जनरल साहेबांनी सांगितलं, न्यायालयाने विचारलं अॅडव्होकेट जनरलांना परवानगी आहे का. शनिवारची रविवारची परवानगीच नाही, आजची परवानगीच नाही, बिना परवाना कायद्यात अंतर्भूत आहे, आमरण उपोषण करता येत नाही. मग आमरण उपोषणाला कसा जरंग्या बसू शकते. आम्ही सांगितलं धनगर भावांना, आम्ही सांगितलं वंजारी भावांना, आम्ही सांगितलं 12 बलुतेदार कष्टकरी जे समाज आहेत त्यांना जर त्यांना जे न्याय लागू असेल, कायदा लागू असेल तो जरंग्याला लागू नाही का. सगळ्यांना एकच न्याय आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा झाला. मान्य न्यायालयाने जी आदेश यापूर्वी मुख्य न्यायमूर्तींच्या पीठाने दिला होता त्यानुसार पोलिसांना कारवाई करायला सांगितलं. त्यानुसार कारवाई होईल. रस्ते बंद करणं गुन्हा आहे. रस्त्यावर मला सांगा की ज्या प्रकारे सगळं चाललेलं, न्यायालयाने सांगितलं की स्वतः न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की बघा म्हणे, बाहेर बघा लोक काय करत आहेत, कोर्टामध्ये आवाज येत आहे, चारी बाजूने लोक घोषणा देत आहेत. हा अत्यंत सगळ्या वेदनादायी बाबी आहेत. त्या सगळ्या जड अंतःकरणाने नमूद कराव्या लागत आहेत. आणि म्हणून मला हे म्हणायचंय की जरंगेची कोणतीही मागणी संविधानाचा विद्यार्थी म्हणून
भारतीय संविधानाचं एक नातं माझ्यासोबत आहे म्हणून. परत ताच कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, कोणत्याही गॅझेटरच्या आधारे मागासले पण जाहीर होऊ शकत नाही. आणि गॅझेटर हा एक तो एक डॉक्युमेंट वन ऑफ द काय म्हणतो त्याला आपण वन ऑफ द डॉक्युमेंट असतो. त्यामुळं त्या आधारे कोणतंही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. आणि ते जर जात प्रमाणपत्र दिलं तर ते जात प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध मुख्यमंत्री कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या आधारावर एकही जात प्रमाणपत्र टिकत नाही. त्याचबरोबर जरंगेची दुसरी मागणी आहे की सगळे सोयरे, मी डंके की चोट पे चॅलेंज देतो की सगळे सोयरे सरसकट हे अशक्य आहे. भारतीय संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत अशा प्रकारचा अल्ट्रा व्हायरस निर्णय भारतातल्या कोणत्याही पक्षाचं कोणत्याही राज्यात सरकार असलं तर ते देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, हे मी डंके की चोट पे सांगतो. आणि त्याचबरोबर आंदोलन जरंगेचं 2 दिवसात उद्या 4 वाजेपर्यंत आटपलं पाहिजे. मुंबई क्लीन झाली पाहिजे. कारण परवानगीच नसेल तर बेपरवाना असं फिरता येणार नाही. अशा प्रकारे माया बहिणींना त्रास देता येणार नाही. माया बहिणींना घालून पाडून बोलता येणार नाही. मी तर सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत काय बोलतात, महिलांच्या बाबतीत काय बोलतो हा माणूस, ह्या सगळ्या गोष्टी मान्य न्यायालयाला सांगितल्यात, न्यायालयाला अवगत केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतंय की न्यायालयाने आज एक मोठ्या सुनावणीनंतर ज्या प्रकारे न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो आदेश भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली राज्यकर्त्यांना बंधनकारक आहे, विरोधी पक्षाला बंधनकारक आहे, पोलिसांना बंधनकारक आहे. उद्या 4 पर्यंत जर खाली नाही झालं तर पुन्हा कंटेम्प्ट दाखल होऊ शकतं का? उद्या 4 पर्यंत जर हे झालं नाही तर बघा, अल्टिमेटम दणका हे शब्द मी वापरणार नाही. मी संविधानिक शब्द सांगतो. भारत का संविधान सर आंखों पर है. भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है. भारत के संविधान से बड़ा कोई नहीं है. और जब भारत के संविधान के तहत माननीय उच्च न्यायालय अपना डिसीजन देते हैं तो उस डिसीजन को हर किसी ने मानना, ये हर किसी की जिम्मेदारी है. नहीं मानोगे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता है और उस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट के अंदर जो है सलाखों के पीछे यानी जेल में जाने तक की नौबत होती है. असंही आज या ठिकाणी तुमच्यावर बोलताना असं म्हणाले जरांगे की तुम्ही या ठिकाणी नेत्यांचे पायपोस बूट सगळे जाणी भिकारी आहात वगैरे अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुमच्या बाबतीत केला त्यांनी. आणि याला जोडून एक दुसरा प्रश्न असा की पत्रकारांना जो त्रास होतोय त्याच्यावरही ते टिप्पणी करतायत. एक सगळ्यात अगोदर सांगतो, जरंग्याला सांगा माझ्यासारखी लायकी तयार करण्यासाठी डॉक्टरेट होण्यासाठी 25 वर्ष लागत असतात रे जरंग्या. आणि मी चपटी पिऊन मी की नाही, मी पांढरी पिऊन बाटलेला नाही रे बाबा. माझी आई लय कडक होती म्हणून माझी आई संविधानानं जगायला शिकवलं. ती अशी छडी घेऊन उभी राहायची. लोकांना त्रास देणं तर सोड जरंग्या. आईच्या संस्कारातून घडलेली लेकरं ही चुकीच्या मार्गाने जात नसतात. तुला घालून पाडून बोलायची सवय ह्याच्यासाठीच आहे. आणि मला असं वाटतंय तू आईकड नाही सासरवाडीत आहे, तू आईकड नाही सासरवाडीत आहे, तू आईकड नाही सासरवाडीत आहे. म्हणून खूप जरंग्या तुला माझ्यासारखं होण्यासाठी खूप तुला सांगतो माय बहिणीची मान मर्यादा राखायचं शिकावं लागेल. अशा तुम्हाला सांगतो गलिच्छ विचार असलेल्या माणसाला, अशा महिलांच्या बाबतीत हाणून पाडून बोलणाऱ्या माणसाला, समाजाला धनगर भावांना माझ्या काय बोललाय हा बांबू. अरे हे बोलण्याची याला काही म्हणजे डोकं ठिकाण्यावर आहे का? याला कायदाच ठिकाण्यावर आणू शकते. म्हणून मी मान्य न्यायालयाला योग्य ठिकाणी आम्ही आमचे विचार मांडलेले. न्यायालयाने सांगितलं की यांना वेशीवरच अडवा, पण जर ते वेगळ्या मार्गाने मुंबईत घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला, रेल्वेच्या मार्गाने किंवा इतर काही गोष्टीने तुरळक संख्येने घुसले तर कसं पाहताय? सगळ्या सिम्पथायझरला राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचा देखील न्यायालयामध्ये काय रोल असू शकतो, उद्धवचा काय रोल असू शकतो, काय नाव ते माझी हे काय नाव त्यांचं ते दानवे, काय अंबादास दानवेंच्या बाबतीमध्ये ते काय बोलले कायदे बघा. हे सगळं असं हे जे रोल आहेत ते रोल आम्ही ते सगळे न्यायालयासमोर ठेवलेले आहेत. कानून के हाथ लंबे होते हैं जरंगे, बोलने से बात नहीं बनती,
कानून में होना चाहिए, और जो कानून को नहीं मानता उसका जो कोर्ट है, कोर्टों के सामने कोई मतलब नहीं होता है। इसीलिए हम यही कहेंगे, जरेंगे, हम यही कहेंगे, दवाखाने चले जाओ, अपने तबीयत का ध्यान रखो, तुम्हें परवानगी है नहीं है, अपने गांव लौट जाओ। आम बच्चों के ऊपर वो नौबत मत लाओ जिससे उनका अपना करियर, किसी ने कंप्लेंट होने पर, उनका नाम दर्ज होने पर, उनका जो है पूरा के पूरा एजुकेशनल करियर, उनका नौकरी का करियर खराब मत करो। और मैं उसी के साथ मेरे मराठा भाइयों को कहूंगा, वो मेरे लगते जिगर है, हम जातिवादी नहीं है, किसी जात के बारे में बुरा सोचते नहीं है। जरंगे का मत सुनो भाइयों, अपने गांव शांति से लौट जाओ। उद्धव का मत सुनो, तुम ना तो हमारे जो भी विपक्ष के नेताएं हैं उनका मत सुनो, क्योंकि गलियारों का चुनाव है, गलियारों के चुनाव के मद्देनजर ये सब कर रहे हैं। ये भी आज हमने मान्य न्यायालय को अवगत किया आहे। त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ आजची न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर, आजचा न्यायालयाचा आदेश ऐकल्याच्या नंतर ते परत आपल्या गावाकडे जातील, सुख शांतीनं जातील, ते भूलभुलैयामधून बाहेर पडतील, गुमरांगमधून बाहेर पडतील। जे उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, यांच्या भूलभुलैयामधून बाहेर पडतील, हेच मी सरते शेवटी। युक्तिवाद ज्यावेळेला सुरू होता त्यावेळेला महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र कराड, हे वारंवार कोर्टाला विनंती करताना पाहायला मिळालं की तुम्ही निर्देश द्या, तुम्ही निर्देश द्या। हा. सरकार हातबल आहे का? बघा, हा मुद्दा आहे ना, राजकारण्यांनी म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, किंवा दानवे असतील, किंवा जे कोणी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये आपण एक प्राकार्यानं बघा की हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न केला। जसं तुम्हाला सांगतो, यापूर्वी संविधान खतरे में है, ही काँग्रेसांची चाल असते। हे आता काँग्रेसांच्या चालीचा एक काय म्हणतो, एक प्यादा आहे उद्धव, तुम्हाला सांगतो काँग्रेसांच्या चालीचा एक प्यादा आहे। म्हणून आज बघा, तुम्हाला सांगतो, संविधान खतरे में है, संविधान खतरे में म्हणणारा संजय काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकला की संविधान बदल दो, तुम्ही ऐकलं ना, संविधान बदल दो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, न्यायालयाच्या संबंधानं फार महत्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की याच्यामधलं राजकीय अंग काय हे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला। आणि म्हणून आम्ही न्यायालयाला सांगितलं की कायदा अंमलात आणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज असते। न्यायालयाला ज्यावेळेस श्री वीरेंद्र श्राफ ॲडव्होकेट जनरल यांनी ज्यावेळेस सांगितलं की हा आदेश होता, त्या आदेशामध्ये आम्ही शहानीची जजमेंट रेफर केली होती की बंद कसा करता येत नाहीत रस्ते, त्यावर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की ह्या जजमेंटला आम्ही परत तुम्ही उद्यापर्यंत एन्फोर्स करा, म्हणजे अंमलात आणा। आणि वीरेंद्र सन्मान कसं असतंय की कोर्ट ऑफिसर म्हणून, मग कुणी असो, मी असो, जरंगेचे वकील असो, किंवा महाभिक्त असो, कोर्टाने काय आदेश दिले ते प्रामाणिकपणे कोर्टासमोर ठेवावं लागतंय। आणि माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीला आता राजकारण म्हणून पाहू नका, कोणत्या समाजाचे मुख्यमंत्री आहेत म्हणून पाहू नका, आपले काय नाव त्यांचं, आपले काय ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीचे आहेत हे म्हणून बघू नका। या गोष्टीला संविधानाच्या नजरेतून सर्वांनी बघावं, ही माझी भावना आहे। आणि मी हेच न्यायालयाला सुद्धा सांगितलं की जातीच्या चष्म्यातून कोणी अशा ह्या प्रकरणामध्ये बघू नये। त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, उपसमितीचे जे काय काय नाव अगोदरचं, श्री राधाकृष्ण विखे पाटील, मला तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही कोणताही निर्णय सरकारला सुचवताना नैसर्गिक न्याय असतो, विखे पाटीलजी, नैसर्गिक न्याय असतो, नैसर्गिक न्याय असतो। नुसतं जरंगेचं ऐकून एखादा निर्णय, एखादा शासन निर्णय तुम्ही घेऊ नये, हे माझं डंके की चोट पे तुम्हाला सांगणं आहे। त्याचं कारण आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये नैसर्गिक न्याय सांगितलेला आहे। हो, कुणबी मराठा एक नाहीत, म्हणून कुणबी आणि मराठा वेगवेगळे समूह आहेत हे सांगण्याची आमची तुम्हाला इच्छा आहे। तुम्ही आम्हाला वेळ द्या, तुम्ही आम्हाला वेळ द्या। जर तुम्ही उपसमिती असाल शासनानं तयार केलेली, विरोधकांचं, विरोध करणाऱ्यांचं ऐकू नये असं कशात लिहिलेलं आहे, आणि म्हणून जर तुम्ही वेळ देणार नसाल तर आम्हाला नाईलाज असतो, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध देखील याचिका दाखल करावं लागेल। कारण जिथं शासनाची समिती असते तिथं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं पाहिजे, हे सुद्धा आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगत आहोत। 3-4 दिवस झाला जरांगे समर्थकांचा दक्षिण मुंबईवरती ताबा आहे, त्यांचा एकंदरीतच तांडव पाहायला मिळाला। आजचा निर्णय हा त्यांना दणका आहे। बघा, दणका, अल्टिमेटम, गोळ्या घाला,
बाजार उठवतो हे आहे की नाही, ते झाकीर नायक होतं की नाही, ते सीमा पलीकडल्या लोकांचं ऐकून काम करीत गेलं हरामखोर, पाकिस्तानात पळून गेले की कुठे गेले, ही त्याची भाषा आहे. हे काही शब्द हे जरंगे वापरताय त्याच्यातले आम्ही नवं. आम्ही हे म्हणता की कोर्टानं आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दामध्ये, संविधानिक शब्दामध्ये पोलिसांनी काय करावं, जरंग्यानं काय करावं, आमची काय भूमिका, तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. तेव्हा न्यायालयाने सांगितलेलं पोलिसांनी ऐकावं, जरंगेच्या समर्थकांनी ऐकावं, जरंग्यानं ऐकावं, आणि आम्ही ऐकलेलं. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वीरेंद्र सराफ जे आहे ते म्हणाले की एकाच दिवसाची परमिशन होती, सकाळी 9 ते संध्याकाळी 6. उर्वरितची परमिशन आहे ती सरकारनं दिलेली नाही. बघा, तुम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा जरंग्यानं कन्फ्युज निर्माण केलं होतं. मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सला मी आणि तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की अरे बाबा परमिशन नाही. तुम्ही मला उलट सांगितलं होतं की नाही परमिशन आहे. आणि आज जरंगेचा सिंपथायझर म्हणून एक वकील साहेब ते म्हणले की नाही परमिशन दिली. कोर्ट म्हणलं ऍडव्होकेट जनरल साहेब इथंच आहेत, पोलीस अधिकारी इथंच आहेत, परमिशन कुणी दिली? बघा, जरंगेच्या मग परमिशन नाही, बिगर परमिशन आहे. परवानगी एकच दिवस आहे, बाकी दिवस परवानगी नाही. बेपरवानगी तिथं बसलेला आहे जरंगे, बिलकुल नाही आहे परवानगी. म्हणून मी सांगितलं की उद्या आमचे भटके विमुक्त वंजारी भाऊ, आमचे खास करून मी सांगितलं की धनगर भाऊ उद्या जर इथं आले बसायला तर मग परवानगीची आवश्यकता पडणार आहे की नाही. कारण एकाचा पाठ 2, 2चा पाठ 3 जर होऊ लागलं तर कसं करायचं. कायद्याचं राज्य आहे, जरंगे काय वेगळा आहे का? मला सांगा, पारधी भावांसाठी, अनुसूचित जातीच्या भावांसाठी, दलित पॅंथरच्या भावांसाठी, आदिवासी भावांसाठी वेगळा कायदा, जरंग्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यामुळं तुम्हाला सांगतो, आज जे काही न्यायालयात झालं ते सूचक आहे, आज जे काही न्यायालयात झालं ते संविधानिक आहे. कोर्टामध्ये होतात, मात्र बाहेर उच्च न्यायालयाला गराडा पडलेला होता जरांगे समर्थकांना, त्याच्यावरती न्यायालयानं पण टिप्पणी केली. न्यायालयानं स्वतः, मी सांगितलं न्यायालयाला की साहेब आपल्या डाव्या बाजूला बघा. माननीय न्यायालय महोदयांनी डाव्या बाजूला बघलं तर न्यायालयाच्या लक्षात आलं घोषणाबाजी आहे. दिसतायत लोक. न्यायालयाने उजव्या बाजूला बघायला सांगितलं. सगळीकडून घोषणाबाजी आहे. काय मला सांगा, मग म्हणून म्हणलं मी यांना भीती का नाही हे सांगितलं. मी यांना भीती याच्यासाठी नाही की सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठा पुढारी एकत्रित होऊन हे बळ देतात. उद्या 4 वाजेपर्यंत तुम्हाला काय काय अपेक्षित आहे? मला हेच अपेक्षित आहे जे मान्य न्यायालयाला अपेक्षित आहे. न्यायालयाने सांगितलं उद्या 4 वाजेपर्यंत स्वच्छ करा. स्वच्छ झालं पाहिजे, मुंबई घाण झालं नाही पाहिजे. आम्ही म्हणजे महापालिकेच्या कामगारांचं नेतृत्व करतो, सफाई कामगारांचं नेतृत्व करतो. आमचे कामगार साहेब जे आहेत महापालिकेचे, त्यांच्यावर किती लोड येते, बर्डन येते. आणि मान्य न्यायालयाने हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे की लघवी कुठं करायलेत, कुठं म्हणजे घाण करायलेत, कशी घाण करायला ते सुद्धा सगळं आलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाला इत्थंभूत सगळ्या बाबी माहीत आहेत. न्यायालयाने इत्थंभूत बाबींवर विचार करून आजचा जो निर्णय संविधानिक दृष्ट्या दिलेला आहे तो सगळ्याला मान्य करायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, उद्धव, संजय राऊत, काय नाव दानवे, काय नाव अंबादास दानवे, नाही यार कुणाला एवढं माहित असते. या सगळ्यांना मला सांगायचं आहे की बघा, न्यायालयाने दिलेल्या सीमारेषांचं पालन करा. सीमा उल्लंघन करू नका. हे मला तुम्हाला डंके की चोट पे या सगळ्या पुढाऱ्यांचे नाव घेतले त्यांना सांगायचं. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतलं होतं. राज ठाकरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचार की ते पुन्हा का आले, कारण ते मुख्यमंत्री होताना त्यांनी तेव्हा जी आर दिला होता, मग त्या जी आरचं काय झालं असं राज ठाकरे प्रश्न म्हणतात. त्या मध्यस्थीखाली सुद्धा उघडण्यात आला होता. हो, बघा, मुद्दा असा आहे की तुम्ही शरद पवारांच्या बाबतीत का विचारत नाही. शरद पवारांचं माझ्याकडे आता तुम्हाला सांगतो ठळक माध्यमांमधलं स्टेटमेंट आहे की मराठा आरक्षण कसं देता येत नाही. आज कसं काय शरद पवारांना कळवळा झाला शरद पवारांना. आज कसा काय म्हणजे आमचं ते असतं की नाही, आमचं गुराखी साहित्यामध्ये अरे बापा काय रे पाना फुटला, अरे बापा काय रे पाना फुटला. आज का शरद पवारला पाना फुटला बापा, काय एवढा लाड वाटला. तेव्हा म्हणले शरद पवार नाही, आता म्हणले संविधानातच दुरुस्ती करा. अहो शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत. तुम्ही तामिळनाडू मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे लोक जितक्या संख्येनं असतात त्या संख्येचं आरक्षण वाढत गेलेलं असतंय. त्याच्यामुळे इतर मागासवर्गीयांचं आरक्षण हे पॉलिसी बेस्ड असतंय आणि अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड असतंय. या भिन्न गोष्टी आहेत. आज आपल्या माध्यमातून तोही खुलासा करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि जे कोणी
संविधानात तर म्हणजे हे करा म्हणतात अमेंडमेंट, त्यांच्या ज्ञानात भर घालतो, त्यांच्या ज्ञानात भर घालतो, त्यांच्या ज्ञानात भर घालतो. आज जो युक्तिवाद झाला एकंदरीतच मुंबई इस्लामी करण्याचे जर्नीपर्यंतचे आहोत उद्या परत सुनावणी आहे किंवा एकंदरीत युक्तिवाद होईल तुमच्या आणि अपेक्षेप्रमाणे काही मनका होईल उद्या वाटतं. नाही बघा, मन की बात कसं आहे तुम्हाला सांगतो, मन की बात हमारी संविधान की बात होती है. जो संविधान से बोल निकलते हैं वही हम सर आंखों पे समझते हैं. संविधान से बड़ा कोई नहीं है बाबा. इसीलिए मैं कहता हूँ जरंगे बाबा अभी निकल ले भाई, निकल ले अपने गांव, निकल ले भाई. तेरे को परमिशन नहीं है भाई. परमिशन नहीं रहने पर तो बम्बई में है ना कोई चीज नहीं चलती है. चपटी पीना भी होती है तो जेब के अंदर है ना परमिट रखना पड़ता है. जरंगे भाई निकल ले बाबा, निकल ले बाबा. आंदोलक असंही म्हणतात की आमच्या नेत्याची जर तब्येत ढासळली असून नसली तर मराठी कायदा आम्ही दाखवून देऊ. अरे काय दाखवायचं, मी माझ्याच केसमध्ये मागच्या वेळेस जरंग्याच्या बाबतीत मी पित नाही, मी खात नाही, मी पित नाही, खात नाही म्हणला होता. त्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये होता, त्यावेळेस मी माझ्याच केसमध्ये काय डायरेक्शन झाले ते सांगितलंय. जर तब्येत खराब झाली तर जे हॉस्पिटलला घेऊन जातात पोलिसवाले उचलून, त्यांना अधिकार आहे पोलिसांना तब्येत खराब झाल्याच्या नंतर उचलून देण्याचा. त्यामुळं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा संविधान काय म्हणतंय हे महत्वाचं आहे. ते काळ गेला, गावामध्ये चलती होती, आता काळ आहे गाव तांडे वाड्या सगळी काय फक्त संविधानाची चलती आहे.